मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक आता अखेर सुरळीत सुरू झाली। तब्बल 32 तासांनंतर अपघातग्रस्त टँकर हा सुरक्षित स्थळी हटवलेला आहे। टँकर हटवल्यानंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरची वाहतूक संथ गतीने सुरू आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटल्यामुळे गळती सुरू झाली होती आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। आडोशी बोगदा ते उर्से टोल नाक्यापर्यंत तब्बल 50 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती आणि या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालक आणि प्रवासी अडकून पडलेले होते। अखेर 32 तासांनंतर ही कोंडी फुटली आणि वाहन चालक आणि प्रवाशांची त्यातून सुटका झाली। तर संथ गतीने सध्या पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक सुरू आहे। अपघातग्रस्त टँकर हा हटवलेला आहे आणि त्यानंतर तब्बल 32 तासांनंतर प्रवासी आणि वाहन चालकांची या वाहतूक कोंडीतून सुटका झालेली आहे। तर मोठ्या प्रमाणात इथे वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। 50 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि त्यामुळे प्रवासी आणि त्याचबरोबर वाहन चालक हैराण झालेले होते। या संदर्भात त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे आणि यामध्ये आता मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हस्तक्षेप करत मुख्यमंत्र्यांनी चौकशी अहवाल देण्यासाठी आदेश दिलेले आहेत। तर ही आपण दृश्य पाहतोय काल कशा पद्धतीनं 32 तास सगळे वाहन चालक हे इथे अडकून पडलेले होते, प्रवासी अडकून पडलेले होते। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। चैत्राली, काय सद्यस्थिती आहे? पाहायला गेलं तर 32 तासानंतर आता खऱ्या अर्थाने पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने मोकळा श्वास घेतलेला आहे। सकाळच्या दरम्यान जे आहे ते काही वाहन चालक गाड्यांमध्ये झोपले होते, त्यामुळे गाड्या काहीशा पुढे सरकत नव्हत्या। लोणावळा एक्झिट ते ताजे या दरम्यान हा प्रकार घडला होता। मात्र तातडीने घटनास्थळी जे आहेत त्या भागांमध्ये पोलीस गेले, महामार्ग पोलीस गेले आणि झोपलेल्या वाहन चालकांना जे आहेत त्यांनी जागं केलं आणि त्यानंतर आता ही संपूर्ण जो या पट्ट्यामध्ये लोणावळा एक्झिट ते ताजे या दरम्यानची वाहतूक थांबलेली होती ती आता पुन्हा सुरळीत झालेली आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने आता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे तो पूर्णतः व्यवस्थितरित्या सुरू झालेला आहे। धन्यवाद चैत्राली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।